उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकाच गाडीमधून इथे प्रवास देखील केलेला आहे। तर बाळासाहेब थोरात पोहोचलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे राज ठाकरे हे देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकाच गाडीमधून दोन्ही बंधूंचा प्रवास। आदित्य ठाकरे सुद्धा याच गाडीमध्ये आहेत। आदित्य ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे देखील आता मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्या मुद्द्यासाठीच नव्हे तर मनाला देखील ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत हे आणि ही सध्याची थेट दृश्य आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही आपण बघू शकतो। हेही बऱ्याच दिवसानंतर जवळपास 13 वर्षानंतर शरद पवार हे मंत्रालयात जात आहेत। आगीच्या दुर्घटनेच्या वेळेस शरद पवार मंत्रालयात गेले होते, त्यानंतर मोठ्या गॅप नंतर शरद पवार हे मंत्रालयात चाललेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य शरद पवार आणि शशिकांत शिंदे हे एकत्र आहेत आणि आज मवियाचं शिष्टमंडळ त्यामध्ये राज ठाकरे यांच्यासह हे सगळं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत आहे आणि त्यांच्या मनात मतदार याद्यांसंदर्भात आणि मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात काही शंका काही संशय आहेत। हे निवेदनाच्या माध्यमातून आपण बघू शकतो शरद पवार यांच्या हातात एक निवेदनाची कॉपी ही आहे आणि शरद पवार ही कॉपी शिष्टमंडळ ही कॉपी थोड़ा साइड दे ना। आम्ही आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही दृश्य जे ते आपण पाहताय। राज ठाकरे उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले। शरद पवार देखील आता मंत्रालयात दाखल झाले आहेत। तर सर्व पक्षीय हे शिष्टमंडळ जे आहे ते आता मंत्रालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांची या ठिकाणी एक बैठक देखील झालेली आहे। त्यानंतर आपण पाहतो की मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणाहून निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे तर दुसरीकडे निवडणूक अधिकारी जे आहेत एस चोकलिंगम ते आता मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावरती ही जाताना पाहायला मिळतात आहेत आणि त्यांची संपूर्ण ही भेट जी आहे ती या ठिकाणी 7व्या मजल्यावरती सभागृह परिषदेच्या हॉलमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। आणि सर्वच्या नोंदणीमध्ये मोठा घोळ झाला आहे आणि त्याचा फायदा महायुतीला या मतदानात झाला असा वारंवार आरोप केलेला आहे, आक्षेप घेतलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तर या बाबतीतलं प्रेझेंटेशन ही दिलं होतं। शरद पवार हे आता चोकलिंगम यांच्या कार्यालयात जातील। याआधी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। एकत्रितपणे या दोघांनी राज ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास केला आणि दोघेही मंत्रालयात आले। त्यानंतर आता शरद पवार पोहोचत आहेत। शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत। देशातील तर शरद पवार सुद्धा आता काही वेळातच मंत्रालयामध्ये पोहोचतील। उद्धव ठाकरे राज ठाकरे मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। 7व्या मजल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक ही भेट जी आहे ती होणार आहे। ठाकरे बंधू थोरात पवार आयोगाच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून त्यांनी प्रवास करत मंत्रालयापर्यंत ते आलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन जे आहे ते महाविकास आघाडी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यासोबतच विरोधी पक्षांचे नेते यांच्याकडून दिलं जाणार आहे। या निवेदनावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आगामी निवडणुका निष्पक्षपणे पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी हे निवेदन जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। सर्व पक्षीय नेते आता मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ आता निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत। याआधी निवडणूक अधिकाऱ्यांची एक बैठक देखील या ठिकाणी झालेली आहे आणि आता 7व्या मजल्यावर ही भेट शिष्टमंडळाची ही भेट आहे। काही वेळातच सगळे नेते 7व्या मजल्यावर जातील आणि निवडणूक अधिकाऱ्यांसंदर्भात इथे चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना एक निवेदन देखील इथे दिलं जाईल। त्यानंतर हे शिष्टमंडळ एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये जे निवेदन दिलं जाईल त्यामधले काही मुद्दे देखील मांडले जाणार आहेत। पुढच्या आगामी निवडणुकांमध्ये हे सगळे विरोधी पक्ष या एका मुद्द्यावरून कदाचित एकत्र येऊ शकतात किंवा पुढेही जाऊ शकतात। तर ठाकरे बंधू थोरात पवार आयोगाच्या भेटीसाठी आता मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। एकीकडे मंत्रिमंडळाची बैठक, दुसऱ्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि आता हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आहे।
आजचा दिवस राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे आणि वैविध्यपूर्ण असा म्हणावा लागेल, कारण ठाकरे बंधू एकत्रितपणे मंत्रालयामध्ये आलेले आहेत. 2 दशकानंतर कुटुंबामधलं वितुष्ट हे संपलं आणि त्याच्यानंतर भेटीगाठींचं सत्र सुरू झालं. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर शरद पवार 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मंत्रालयामध्ये ज्यावेळेला आग लागलेली होती त्यावेळेला ते मंत्रालयामध्ये आलेले होते. मात्र मोठ्या कालावधीनंतर शरद पवार हे पहिल्यांदाच मंत्रालयामध्ये येत आहेत. एक दुसरी महत्त्वाची घडामोड, त्याच्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मनसे आता महाविकास आघाडी सोबत या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलेली असताना, राज ठाकरे या ठिकाणी आलेले असताना आणखी एक मुद्दा चर्चेचा तो म्हणजे मनसे ही मविया सोबत येणार का. त्यामुळे वेगवेगळ्या अनुषंगानं आजच्या दिवसाकडे, आजच्या राजकीय घडामोडींकडे सुद्धा पाहिलं जात आहे. शरद पवार आता मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार आणि ते मंत्रालयात इथे दाखल झालेत. 7व्या मजल्यावर ही भेट होणार आहे. हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे. तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब, त्याच्यानंतर आपण पाहताय मनसेचे नेते संदीप देशपांडे. इथे आपण पाहताय की शरद पवार हे आता काही वेळातच 7व्या मजल्यावर पोहोचतील. मंत्रालयामध्ये ते पोहोचलेले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी आता मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच, काही मिनिटातच ही भेट जी आहे ती होणार आहे. हे बघा, आता ज्यावेळेस पराभव दिसतो त्यावेळेस कारणं बघावी लागतात. ज्यावेळेस माणूस कुस्तीमध्ये मैदानात जातो आणि शरीरात ताकद नसते त्यावेळेस मग तो रडीचा डाव करतो की तेल बाव लावून पैलवान आला होता म्हणून माझे हात सटकले म्हणून मी पडला, तसा प्रकार आहे. त्या ठिकाणी बराचसा संभ्रम आहे. काँग्रेस म्हणते आम्ही स्वबळावरती लढू. कालच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मला वाटत नाही की राज साहेब काँग्रेस बरोबर जातील. नाही, आता नको. गुलाबराव पाटलांची ही प्रतिक्रिया आपण इथे पाहिलेली आहे. एकीकडे सर्वपक्षीय विरोधकांचं शिष्टमंडळ हे हे बघा, आता निवडणुका आटपलेल्या, मग त्यांचे आमदार निवडून आले, मग त्यांच्यावर बी तो आरोप करायचा का? चलो ओके. तर राजकीय प्रतिक्रिया उमटतायत. महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये काही एक चमत्कार करू शकणार नाही. ठाकरे बंधू काही एक चमत्कार करू शकणार नाही. ठाकरे ब्रँड हा फक्त ब्रँड नावाला राहिलेला आहे. तो सुद्धा आगामी निवडणुकांमध्ये काही एक चमत्कार करू शकणार नाही. अशा प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाकडून सातत्यानं होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्याचबरोबर शरद पवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि तसंच एकापाचे जयंत पाटील हे संपूर्ण सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांची इथे भेट घेत आहे. मतचोरीचा आरोप विरोधकांकडनं सातत्यानं या ठिकाणी केला जात होता. मात्र आता याच एका मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यांची विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ही पहिली अशी सर्वपक्षीय बैठक होती आणि सर्वपक्षीय बैठकीनंतर हे शिष्टमंडळ आता निवडणूक अधिकाऱ्यांना भेटते. पत्रकार परिषद होणार आहे. त्या ठिकाणी संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संजय राऊत शिष्टमंडळासोबत गेले नाहीत, तर त्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे वायबीमध्ये. तिथे आता संजय राऊत इथे दाखल झाले. तर सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. तरी 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. शरद पवार आता काही वेळातच 7व्या मजल्यावर पोहोचतील. मंत्रालयामध्ये ते पोहोचलेले आहेत. शरद पवार हे मोठ्या कालावधीनंतर मंत्रालयामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहताय की राज ठाकरे आणि सोबतच महाविकास आघाडी सर्वपक्षीय शिष्टमंडळामधले नेते जे आहेत ते या ठिकाणी या बैठकीसाठी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. तर मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावर शिष्टमंडळासोबत ही बैठक होणार आहे. यामध्ये विरोधी पक्षांचे हे नेते, हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांसमोर कोणते मुद्दे मांडतात, काय चर्चा नेमकी होते त्याकडे देखील आपलं लक्ष असेल. मात्र नेत्यांकडनं निवडणूक अधिकाऱ्यांना हे निवेदन दिलं जाईल आणि त्यानंतर वायव्यमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये हे नेते आपली भूमिका मांडतील. शिवालयामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाची एक छोटी बैठक सुद्धा झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कदाचित हे मुद्दे ठरलेले असतील की कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या समोर मुद्दे मांडले जावेत. मात्र त्याच वेळेला एकीकडे शिवालयामध्ये ही बैठक होत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची सुद्धा महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती काही वेळापूर्वी झालेली आहे आणि आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आता मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावर पोहोचलेले आहेत.
तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शरद पवार देखील इथे पोहोचतील आणि त्यानंतर हे निवेदन इथे दिलं जाणार आहे. या मतचोरीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी देखील आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी बैठक होणार आहे त्या ठिकाणची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. चला चला बैठकीसाठीचा कॉन्फरन्स रूम आणि त्या ठिकाणी आता नेते जे आहेत ते पोहोचत आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरे पोहोचलेले आहेत. याच कक्षामध्ये ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. आतली दृश्य कॅमेरावर. तर मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट हे शिष्टमंडळ घेणार आहे. त्यासाठी आता उद्धव ठाकरे राज ठाकरे इथे दाखल झालेले आहेत. हे सभागृह आहे इथे 7व्या मजल्यावरचं, त्या ठिकाणी ही भेट होणार आहे. सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना हे निवेदन दिलं जाणार आहे. काय नेमकी चर्चा होते याकडे आपलं लक्ष असेलच, मात्र पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक पक्ष आपली पक्षप्रमुख आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. वायबी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी ही संजय राऊत यांच्यावर आहे. त्याच्यामुळे संजय राऊत या शिष्टमंडळामध्ये नाही आहेत. वायबी चव्हाण सेंटरमध्ये सध्या संजय राऊत आहेत आणि त्या ठिकाणी नियोजन जे आहे ते त्यांच्याकडून केलं जात आहे. ही एक दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहे. ज्या वेळेला मंत्रालयामध्ये ठाकरे बंधू आलेले होते, उद्धव ठाकरे राज ठाकरे, आणि एकत्रितपणे ते पाहायला मिळतात. एकत्रितरित्याच